अंबानी से ज्यादा पैसे कैसे कमाए, घर पे बैठे बैठे झोपल्या झोपल्या। घर पर बैठे बैठे पैसे तेरा बाप देगा क्या? काय राहुल, काय चालू आहे? कैली भाऊ, जगू राहिलो बायकोच्या आशीर्वादानं। तू कुठे निघला पण? मी चाललो तारकीवर। कोणाचा मदत केला काय? तारकीवर चालला तर कोर्टाच्या तारकीवर नाही चाललो रे मी। मग कोणत्या तारकीवर चालला? तेरात निघा रे, पोरी संग हॉटेलवर जेवायला ते चाललो मी। म्हणजे डेटवर चालला का? हा, डेटवर। असं सांग ना मग, सापड पड्या। काय फरक आहे डेट आणि तारीख मध्ये? सारखंच आहे दोन्ही। फरक आहे जसा बायको मध्ये आणि साली मध्ये फरक आहे ना, तसाच फरक आहे डेट मध्ये आणि तारीख मध्ये। कोणा संग चालला पण डेटवर? पोरी संग। अरे मंदबुद्धी पोरग पोरी संग तर डेटवर जात, पण माया मामाची पोरगी तर डेटवर पोरा संग गेलती यार। अरे मजाक मजाक मध्ये व्हायले का तू? अरे पोट्टे हो, काय याची चर्चा चालू आहे? बाबा, ह्यो शाम्या पोरीला भेटायला चालला। करे शाम्या, हे धंदे करतो तू? पोरीला भेटायला तो लफडे करतो। अरे म्हाताऱ्या, लग्नासाठी पोरीला भेटायला चाललो मी। चाल मग, मी येतो संग। अरे म्हाताऱ्या, या वयात तो लग्न नाही होणार। अरे आमुष्याची पैदा तो संग पोरगी पाहिली का म्हणलं? अरे म्हाताऱ्या, मी पोरीच्या घरी नाही चाललो पोरगी पाहायला। मग कुठे चालला? हॉटेलवर। हॉटेलवर जेवण संग पोरगी बी भेटती काय? मला बी दे मग त्या हॉटेलचा पत्ता। ओ मस्त यार बाबा, ती पोरगी हॉटेलवर मला भेटायला येणार आहे। करे आताच्या काळात लय नखरे करतात तुम्ही। लग्नाच्या आधी पोरीला भेटायला जाणं, तिला फोन देणं, 10 घंटे फोनवर बोलणं। आमच्या काळात आम्ही पोरगी पसंत नसताना तिच्या संग लग्न करायचं आहे। हो म्हातारा, तुम्हाला तुमची बायको पसंत नव्हती तरी जास्त शाळा झाला का? विमल पुढे चालवली ना? विमल गुटखा खाती काय ती? नाही रे, तिला केसर आवडतं ना, मग विमल पुढे केसर राहायचं ना, म्हणून घेऊन चाललो। केसर का दम? असा दिमाग जर सलामन चालला तर लय मार खाल्ला अशा पोराला जर पोरी भेटायला निघाल्या म्हणल्यावर घोर कधी झालं? हो म्हातारा, पण तिनं का मारू? शुभ कामासाठी चाललो ना मी। म्हाताऱ्या, कधी करतो तू? बर राहून जातो मी। झाला बाबा, अरे येडा म्हाताऱ्या, ऑल द बेस्ट राहते। आर यू चिवळी? हा, नीचे चिवळी। हा, सिटिंग हियर। हा, घे घे अरे दुष्काळी हिरो, तू शाळा शिकेले का अनपढ आहे हे तर समजलं पाहिजे मला। शाळाला शिकेले, अगरबत्तीच्या उजेडात अभ्यास करत आहे मी। अरे मेंटल, कितवी लोक शिकेले तू? 15वी फायनल होईल मग। फायनल कशामध्ये? कॉलेजमध्ये? अरे रताळ्या, कोणत्या विषयात फायनल होईल तो? आर्ट, सायन्स, कॉमर्स? अशा रिकाम्या लोकांच्या नांदी लागतच नाही आपण। 12वी 35% पास झालो, त्याच्या बाद मध्ये 13वी 14वी 15वी पास झालो, टिशी घरी आणली आणि कपाटात ठेवून दिली। तुझं किती झालेलं आहे शिक्षण? BA। 2च अक्षर शिकली, ते बी उलटे। मग पुढे काय करायचंय तुला आता? मला व्यवसाय करणं। व्यवसाय म्हणजे धंदा? धंदा टाकायचाय तुला? अरे मेंटल, व्यवसाय म्हणजे बिझनेस करायचा आहे मला। चालन ना, मला काही अडचण नाही, मी टाकून देईन तुला धंदा, सॉरी व्यवसाय। कशाचा? ते राहत नाही का बायाचं भुया कापाचं, मिशा कापाचं, कटिंग करायचं दुकान, महिला गॅरेज, काय म्हणते त्याला इंग्लिश मध्ये? हा, ब्युटी पार्लरची। मेंटल, ब्युटी पार्लर म्हणते त्याला। हा तेच ते,